हा मुलगा लहानपणापासूनच तसा हट्टी आणि आक्रमक स्वभावाचा होता. त्याला शिस्त लागावी म्हणून त्याच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी त्याला मिलिटरीच्या शाळेत पाठवलं. अगोदर वडिलांच्या पुण्याईवर व नंतर स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने गडगंज संपत्ती कमावली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवलं. पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी संघटनेला दम देताना हा नेता म्हणतो, मी सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या अगोदर जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर तुमच्यासाठी नरकाचं दार मी स्वतःच उघडीन. आफ्रिकेतील गरीब देशांविषयी बोलताना हा नेता म्हणतो, हे देश जणू कचऱ्याच्या पेट्याच आहेत. कोविड संकटात हा नेता म्हणायचा, तुम्हाला जर कोविडपासून वाचायचं असेल तर औषध नाही, तुम्ही एखादं जंतुनाशक इंजेक्शन टोचून घ्या. स्टॉर्मी डॅनियल्स आणि केरन मॅकडोगल या मॉडेलसोबत त्याचं नावही जोडलं गेलं. हा ऑरेंज किंग दुसरा तिसरा कोणी नसून बिग ब्रदर म्हणजेच जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड फ्रेड ट्रम्प हा आहे. ट्रम्प निर्णय घेणार म्हणलं की